तर आता बातमी आहे विदर्भातून। विदर्भाची पंढरी असलेल्या श्री क्षेत्र कौंडण्यपुरातील माता रुक्मिणीच्या पालखीचं अमरावतीमध्ये आज आगमन झालेलं आहे। काँग्रेसच्या नेत्या यशोमती ठाकूर आणि खासदार बळवंत वानखेडेंनी पालखीचं जंगी स्वागत केलेलं आहे। पालखीमध्ये यशोमती ठाकूरांनी फुगडी खेळण्याचा आनंद घेतला आहे। या पालखीच्या सीमेवर लढणाऱ्या सैनिकांच्या परिवारांच्या हस्ते पूजन देखील यावेळेला करण्यात आलं। अमरावती जिल्ह्यातील श्री क्षेत्र कौंडण्यपूर येथील माता रुक्मिणीच्या पालखीनं पंढरपूरकडे प्रस्थान ठेवलेलं आहे। आज पालखीचा तिसरा दिवस आहे आणि पालखी अमरावतीमध्ये दाखल झालेली आहे। काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर असेल आणि बळवंत वानखेडेंच्या हस्ते पालखीचं स्वागत केलं जाणार आहे। आपल्या सोबत एक म्हातारी आजी आहे, गेल्या अनेक वर्षांपासून या पालखी सोहळ्यामध्ये जाते आणि खास करून वैशिष्ट्य आहे, आपण बघू शकतो या ठिकाणी छोटं पाण्याचं गुंड दिसतं आणि ग्लास यावर घेऊन ही पायी प्रवास करते पंढरपूर पर्यंत। आजी, कितवं वर्ष आहे या वर्षीचं? जात राहतं, आपण मोजत राहत नाही, जात राहतं, मोजत नाही राहत। तुम्हाला माहित आहे ना किती वर्ष आहेत? कसं शक्य आहे पाणी घेऊन तू चालतं ग्लास? तो करते, मी करत नाही। तो आहे बाप, माय बाप आपले, ते आपण नाही करत। आपल्या चालणं नाही माऊली। हा, पाय दुखत नाही का तुझे? पाय कसे दुखणार आहे? तो सारं दुखणं घेते आपलं हारून, आपलं नाही दुखत। खेळूसाठी कॅमेरामॅन अनिकेत दहातोंडेसह मी स्वप्नील उमाप, TV9 मराठी, अमरावती।